निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या सोनाली चेतन नाईकवाडी यांची वर्णी। प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत सोनाली नाईकवाडी यांनी 11 विरुद्ध 6 मते मिळवून विजय मिळवला। भर पावसात सोनाली धुमाळ नाईकवाडी यांनी उधळला गुलाल, तर पावसातही फुटले फटाके। भाजपची एक हाती सत्ता असलेली अकोले नगरपंचायतची नगराध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली। या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते। विशेष म्हणजे ही निवडणूक भाजपच्या 2 गटात झाल्याने चर्चा जास्त झाली। बाळासाहेब वडजे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने ही जागा रिक्त होती। अखेर सोनाली नाईकवाडी यांची काल नगराध्यक्षा म्हणून वर्णी लागली आहे। राष्ट्रवादीच्या व सेनेच्या 4 सदस्यांना सोबत घेऊन सोनाली नाईकवाडी यांनी आपला विजय मिळवला। भाजपच्या प्रदेश सचिव असलेल्या सोनाली नाईकवाडी आणि भाजपच्याच माजी आमदार वैभव पिचड यांच्या गटाच्या वैष्णवी धुमाळ यांच्यात ही सरळ निवडणूक झाली। यात सोनाली नाईकवाडी यांचा 5 मतांनी दणदणीत विजय झाला। ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरली। काही काळ या निवडणुकीदरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। भाजपचे वैभव पिचड गटाला पराभवाचा सामना करावा लागला, तर सोनाली नाईकवाडी यांना नगराध्यक्षा होण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे। शुक्रवारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। निवडणुकीच्या दिवशी सकाळपासूनच नगरपालिकेला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते। तणावपूर्ण वातावरणात सर्व नगरसेवक नगरपंचायतीमध्ये आले। यावेळी सत्ताधारी व बंडखोर नगरसेवक आमने सामने आले। यावेळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। दोन्ही गट समोरासमोर आल्याने शाब्दिक चकमक, शिवराळ भाषेचा वापर झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती। पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे व अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दोन्ही गटात वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला। यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। राजसत्ता न्यूज ब्युरो, अकोले।